नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण मंदिरात फुलं न्यायला एक डिझायनर हँडबॅग बघणार आहोत। तर त्याच्यासाठी मी हा कापड घेतलेला आहे। लांबीला 20 इंच आहे आणि रुंदीला हा असा 16 इंच आहे। हे असं कापड इथे मी घेतलेला आहे। ब्लाउज पीसचा कापड आहे हा। त्यानंतर ह्या कापडाची ही अशी घडी घालायची आहे। नंतर दुसरी ही अशी घडी घालायची आहे। आता इथे हे 4 फोल्ड मध्ये कापड झालेला आहे। आता इथे मार्किंग कसं करायचं ते बघूया। घडीची बाजू आहे ही वरची ओपन साइड आहे। ओपन साइडला आपल्याला हे असं एखादं गोलाकार भांडं घेऊन गोल आकार द्यायचा आहे। हे असं। त्यानंतर ह्या घडीच्याच बाजूला इकडे 2.5 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि इकडे सुद्धा 2.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे। 2.5 इंचाचा असा इथे बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथून सरळ घ्यायचा आहे। हा असा बॉक्स तयार झाल्यानंतर इथून हे सरळ घ्यायचं आहे। इथे ही अशी सरळ रेषा आखून घ्यायची आहे। आता हे मार्किंग झालेलं आहे। आता कट करायचं आहे। मी हे कट करते तोपर्यंत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ पाहून झाल्यानंतर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चॅनलचं नाव आहे विजय शिवण क्लास। आता इथे जसा आकार दिलेला आहे त्याप्रमाणे हे कट करायचं आहे। इकडून हे असं आणि मग इकडून हे असं कट करायचं आहे। आता हे कट करून घेतलेलं आहे। हे असं कट करून घेतलेलं आहे। आता हे ओपन करायचं आहे। ओपन केल्यावर हे असं दिसणार आहे। आता इथे आपल्याला अस्तर घ्यायचं आहे। मी अस्तरसाठी शर्टचंच कापड घेतलेलं आहे। जुन्या शर्टचं कापड घेतलेलं आहे आणि जसा आकार आहे त्याप्रमाणे हे कट करून घ्यायचं आहे। आता मी इथे कट करून घेतलेला आहे आकाराप्रमाणे। त्यानंतर इथे एक पॉकेट लावायचं आहे। शर्टचंच पॉकेट मी काढलेलं आहे ते इथे लावायचं आहे। ते नंतर बघूया आपण। पण आता त्याआधी ह्या कापडाला इथे वेगळ्या कलरची फ्रिल लावायची आहे। त्याच्यासाठी हे मोजून घ्यायचं आहे। आता हे 24 इंच आलेलं आहे। तर ह्या 24च्या 3 पट जास्त लांबीची पट्टी आपल्याला लागणार आहे फ्रिल बनवण्यासाठी। आता इथे मी ही रुंदीला 2.5 इंच घेतलेली आहे। तुम्ही ही 2 इंच सुद्धा घेऊ शकतात जर छोटी फ्रिल पाहिजे असेल तर। आणि हे असं फोल्ड करून नंतर मग ह्या अशा प्लेट्स घ्यायच्या आहेत। ही मी पट्टी जॉईन करून घेतलेली आहे आणि दोन्ही कार्ड आहेत ते फोल्ड करून घ्यायचे आहेत आणि मग इथे एका बाजूने डबल फोल्ड करून आणि मग छोट्या छोट्या प्लेट्स इथे घ्यायच्या आहेत। ह्या पट्टीला एका बाजूने मी डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि नंतर दोन्ही बाजूचे जे काठ आहेत इथे सुद्धा आता मी हे डबल फोल्ड करून घेत आहे। इकडच्या बाजूला सुद्धा हे असं जॉइंट चेक करून मग हे फोल्ड करायचं आहे। हे असं डबल फोल्ड करून इथे सिलाई घ्यायची आहे धागे लॉक करण्यासाठी। पट्टीच्या तिन्ही बाजूला आता मी हे असं डबल फोल्ड करून घेतलेलं आहे। आता इथे आपल्याला छोट्या छोट्या प्लेट्स घ्यायच्या आहेत बारीक। ह्या प्लेट्स तुम्ही साध्या सुई दोऱ्याने सुद्धा घेऊ शकतात। त्या छान येतात मशीनपेक्षा। छोटे छोटे टाके टाकायचे असतात सुई दोऱ्याने आणि मग दोरा खेचून तिथे छान अशी फ्रिल तयार होत असते। तसंही तुम्ही करू शकतात। आता इथे संपूर्ण पट्टीला ह्या अशा छोट्या छोट्या बारीक बारीक प्लेट्स घ्यायच्या आहेत। इथे मी अशी ही फ्रिल तयार करून घेतलेली आहे। त्यानंतर आता ही
अशी जॉईन करायची आहे दाखवल्याप्रमाणे। इथे हे दाखवल्याप्रमाणे हे असं ठेवायचं आहे आणि ही अशी इथे जॉईन करून घ्यायची आहे। 1/2 इंच किंवा अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन दाखवल्याप्रमाणे ही फ्रिल अशी जॉईन करून घ्यायची आहे। आता बघा मी इथे जॉईन करत आहे। दोन्ही काठ अगदी बरोबर घ्यायचे आहेत आणि दाखवल्याप्रमाणे ही अशी जॉईन करून घ्यायची आहे। आता इथे मी ही फ्रिल जोडते। तोपर्यंत अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज व्हिडिओला लाईक करा। लाईक केल्यामुळेच मला हे असे नवनवीन व्हिडिओ सुचतात, म्हणून प्लीज लाईक करत जा। आता सेम ह्याच पद्धतीने मी दुसऱ्या बाजूला सुद्धा ही फ्रिल जोडून घेतलेली आहे। आता काय करायचं आहे, हे अस्तरचं कापड घेतलेलं आहे, याचं सेंटर काढायचं आहे असा आणि तिथे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि स्केच पेनने हे असं मी डार्क करून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे खालून वरती 2.5 इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि मग इथे हे जे सेंटर आहे इथे मी 2.5 इंच घेतलेलं आहे आणि ह्या पॉकेटचंही सेंटर काढायचं आहे, ही अशी घडी घालून आणि मग सेंटरवर बरोबर ठेवून ह्याचं इथे जॉईन करून घ्यायचं आहे, शिलाई घ्यायची आहे। मी इथे जॉईन करून घेतलेलं आहे। त्यानंतर आता इथे हे असं ठेवायचं आहे। समोर आपल्याला उलट बाजू दिसते आणि सुलट बाजू खाली ठेवलेली आहे पॉकेटच्या बाजूला, जे अस्तर होतं पॉकेट आपण जोडलेलं त्या बाजूला, आणि इथे शिलाई घ्यायची आहे। जसं मार्किंग केलेलं आहे त्यानुसार इथे शिलाई घ्यायची आहे। आता दाखवल्याप्रमाणे हे असं जोडून घ्यायचं आहे आणि मग हे सिंपल उलटून घ्यायचं असतं। आता इथे हे असं जोडून घ्यायचं आहे। दोन्ही बाजूला ह्याच पद्धतीने जोडून घ्यायचं आहे। जोडताना पिनअप करून ठेवा कापड, म्हणजे अस्तर आणि मेन कापड सरकणार नाही। इकडे सुद्धा हे असंच करून जोडून घ्यायचं आहे। दोन्ही बाजूला मी जोडून घेतलेलं आहे। आता हे उलटून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे। इस्त्री पण तुम्ही याच्यावर फिरवू शकतात। व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे आणि वरून एक दाब शिलाई द्यायची आहे। हे असं व्यवस्थित सेट करून झाल्यानंतर हे असं आता इथे पॉकेटही तयार झालेलं आहे। इथे दाब शिलाई द्यायची आहे दोन्ही बाजूला। आता मी दाब शिलाईसुद्धा देऊन घेतलेली आहे आणि हे असं आकाराप्रमाणे शिवून घ्यायचं आहे। शिवून झाल्यानंतर हे जास्तीचं अस्तरचं कापड होतं ते कट केलेलं आहे। जसा आकार आहे तसं इथे शिलाई घेतलेली आहे। याच्यामुळे अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडलं गेलेलं आहे। आता काय करायचं आहे, हा एक असं हे करून घ्यायचं आहे पॅटर्न आणि हा कॉर्नर उचलून याच्यावर ठेवायचा आहे। इथे अगदी बरोबर घ्यायचं आहे किंवा साईज जरा वाढवायची असेल तर तुम्ही इथे अर्धा इंच गॅप ठेवू शकतात आणि मग तिथेपर्यंत ठेवायचं आहे। सेम इकडे सुद्धा हे असंच करायचं आहे। कॉर्नरला कॉर्नर मिळवलं तरी चालेल किंवा थोडंसं गॅप ठेवून जोडलं तरी चालेल आणि इथे शिलाई घ्यायची आहे। आता मी इथे शिलाई घेतलेली आहे। त्यानंतर सेम दुसऱ्या बाजूला हे असंच करायचं आहे। दुसऱ्या बाजूला काय करायचं आहे, आधी हे असं ओपन करायचं आहे, हे असं। नंतर हा कॉर्नर उचलून ह्या कॉर्नरला इथे ठेवायचं आहे। इथे अर्धा इंच किंवा 1 इंच गॅप ठेवून सुद्धा तुम्ही असं ठेवू शकतात किंवा कॉर्नरला कॉर्नर अगदी जवळ सुद्धा मिळून घेऊ शकतात। आता मी तिथे थोडंसं गॅप ठेवून हे शिवणार आहे। आता इथे शिलाई मारून घेत आहे। इथे डबल शिलाईसुद्धा घेऊ शकतात तुम्ही किंवा सिंगल शिलाई घेतली तरी चालेल। त्यानंतर आपल्याला ही पट्टी इथे जोडून घ्यायची आहे धागे लॉक करण्यासाठी। वरती थोडीशी जास्त ठेवायची आहे, अर्धा इंच किंवा 1/2 इंच,
आणि मग इथे दोन्ही बाजूलाही अर्धा किंवा पाव इंच जास्त ठेवायची आहे। नंतर ही अशी फोल्ड करायची आहे दाखवल्याप्रमाणे आणि इथे ही पट्टी जोडून घ्यायची आहे ही अशी। याच्याने ही ते खालचे धागे लॉक होऊन जातात। आता ही जशी जोडलेली आहे त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूला सुद्धा सेम अशीच पट्टी ही जोडून घ्यायची आहे दाखवल्याप्रमाणे। आता इथे हे उलटून घ्यायचं आहे, व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला ओपन दिसत असणार तर इथे आधी पिनअप करून ठेवायचं आहे, कारण तिथे आपल्याला अशी शिलाई घ्यायची आहे। सेम असंच दुसऱ्या बाजूला सुद्धा करायचं आहे। मी इथे शिलाई घेत आहे। ही अशी दाखवल्याप्रमाणे शिलाई घ्यायची आहे। त्यानंतर दुसऱ्या बाजूला सुद्धा हे अशीच शिलाई इथे घेऊन हे जोडून घ्यायचं आहे आणि नंतर मग याला बेल्ट जोडून घ्यायचे आहेत। दोन्ही बाजूला मी हे असं जॉईन करून घेतलेलं आहे आणि मग इथे बेल्ट घ्यायचे आहेत आणि ते जोडून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूला सारखं मार्किंग करून। आता हे जॉईन झालेलं आहे, दोन्ही बाजूला मी इथे शिलाई घेतलेली आहे। दाखवल्याप्रमाणे ही अशी शिलाई घ्यायची आहे आणि हे जॉईन करून घ्यायचं आहे। हे असं। त्यानंतर मग इथे बेल्ट जोडून घ्यायचे आहेत। आता इथे हा एक पॉकेट तयार झालेला आहे आणि हा इथे दुसरा, हे असे दोन पॉकेटमध्ये तयार झालेले आहेत। आता फक्त बेल्ट इथे जोडून घ्यायचे आहेत। बेल्ट आधी व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे, सेंटरला सेंटर मिळून ही पिशवी अशी व्यवस्थित सेट करून मग इथे मार्किंग करून घ्यायचं आहे बेल्टसाठी आणि अशी बेल्ट जोडून घ्यायचे आहेत। हे व्यवस्थित सेट करायचं आहे आधी आणि मग वरच्या बाजूला मार्किंग करून घ्यायचं आहे। बेल्ट जे आहेत ते आपल्याला अस्तरच्या बाजूवरच ठेवून जोडायचे आहेत आतल्या बाजूने, म्हणून इथे हे असं मार्किंग करून घ्यायचं आहे। दोन्ही साईडला सारखं अंतर मोजून, इकडे मी 3.5 इंच मोजलेलं आहे आणि इकडे सुद्धा 3.5 इंच। आता हे जे मार्किंग आहे ते अस्तरच्या बाजूला उमटवायचं आहे, कारण तिथे बेल्ट ठेवून जोडून घ्यायचे आहेत, म्हणून तेच मार्किंग खालच्या अस्तरच्या कापडावर उमटून घ्यायचं आहे। हे असं मी इथे चारी बाजूला मार्किंग करून बेल्ट जोडून घेतलेला आहे। हिचा फायनल लुक तुम्ही बघू शकता। तुम्हाला ही हँडबॅग कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। तुमचा अमूल्य वेळ काढून माझा व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। व्हिडिओला लाईक